काल आपण ही कोंबडी वडी करण्यासाठी भाजणी केली. ते हे बघा मी दळून आणले. आता आपण ह्याची रेसिपी करूया. आता हे पीठ मळून घेऊया. चला तर मग हे मी गिरणीतून दळून पीठ आणलेलं हे मी चाळून घेत आहे. कारण ज्वारीचे ते ज्वारीला लाल हे असतात ना बोंडे काय म्हणतात त्याचं मग हे असं काय राहिलं तर हे निघून जातं त्याचा भुस्सा. तर हे बघा मला जितके लागते मी तेवढंच घेणार आहे. आता आपण चवीनुसार हे मीठ टाकणार आहे. तुमचं किती पीठ असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आणि ही थोडी हळद, हा थोडं 1 चमचा तेल आणि हे बघा उबट पाणी केलेलं आहे. जास्त कडवलेलं पण नाही, असं मध्यम गरम करून घेतले. तर आपण हे पीठ मळायला घेऊया. हे बघा ह्याच्यात लागल तसं टाकायचं, एकदम जास्त टाकायचं नाही. हे बघा थोडं थोडं मी थोडं पाणी टाकले. आपण पहिलं थोडं गरम पाणी आहे तर आपण ह्याच्याने थोडं हे करून घेऊया. आणि हे पीठ जास्त पातळ बी नाही मळायचं आणि घट्ट पण नाही. आपण जसं भाकरीला एकदम कडकसर मळतो ना तसं मळायचं. ते बघा हाताने पहिलं चांगलं हे करून घेणारे मालिश. त्याला जिरं वगैरे टाकल्यामुळं एकदम छान वास सुटला ह्याचं. गरम आहे पाणी. ते बघा आपला हा गोळा रेडी आहे. तर आता आपण हे मस्तपैकी याला 1-1.5 तास झाकून ठेवणार आहोत. बघा आपले 1-1.5 तास झालेत. आता हे परत आपण मळून घेऊया, एकजीव करून घेऊया. आपण गोळे करून घेऊया कारण गोळे परत थापून तळणं एकटीला होत नाही. तर आपण हे जे गोळे करून घेऊया. तेल चिकट असल्यामुळं थोडे चिकटतात हाताला. तर हे बघा असे आपण गोळे करून ठेवूया पहिले. जास्त मोठे पण नाही छोटे पण नाही. हे बघा ही तेलाची पिशवी आहे. तर ही आपण असा गोळा घ्यायचा आहे आणि ही पिशवी अशी ठेवून हा डबा एवढा वडाचा पाहिजे तर आपण हा असं हे करायचं म्हणजे हे पटकन होतं. किंवा प्लेट घ्यायची. हे बघा किती छान आलेत. जास्त पातळ पण नाही जाड पण नाही. हे बघा तर आपण हे असे सगळे करून घेऊया थोडे. हे बघा आता दुसरं पण आपण आणि हे पटकन होते. ते हे बघा कपडा बिपडा घेण्यापेक्षा हे बरं आहे आपलं. आपण असे करून घेऊया. हाताने करायचे असेल तर हे बघा असे हाताने पण करता येतात, असं काही नाही. हे असे हाताने पण तुम्ही करू शकता. हे बघा अशा प्रकारे. आणि ह्याला थोडं शिबोळ तुम्ही पुऱ्यासारखे किंवा असे करायचे असेल तर असे बी करू शकता. हे बघा तर आपण हे तळून घेऊया. आपली वडे पण करण्याची एक साईडला तोपर्यंत आपली ही पिशवीवर एक वडा होतो. तर हे बघा किती टम फुगले बघा आपले. हे बघू शकता. हे मी बोळ पाडून केले. आमची आई अशी करायची. आता हे प्लेन वडे. हे बघा हे पण आपले छान फुगले. असे आपले वडे मालवणी वडे रेडी. हे बघा मी अजून केले. बघा आपले एवढे वडे झालेत तरी अजून आहे.